कशा आहात मग सगळे? मजेतच असतात सगळे. तर हाच व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला कोणीतरी विचारलं होतं की ताई तुम्ही ह्याच्या आधी एक व्हिडिओ टाकले होते, एक दोन, तर तुमच्या लहानपणचे व्हिडिओ टाकले होते. म्हणजे लहानपणचे म्हणजे आयुष्यात काय घडलं हे असं थोडंसं असं शॉर्टकटमध्ये बोलले होते तुम्ही, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का? सांगू शकते ना? म्हणजे एवढं मला नाही आवडत जास्त काय सांगायला, कधी एवढं जास्त सांगितलं पण नाही मी, डिटेल असं कधी देत पण नाही मी कोणाला जास्त करून. पण थोडंसं त्यातलं कधी कधी मनाला दुःख लागलं, असं कधीतरी बोलू वाटतंच ना कधीतरी, असं मनाला लय दुःख लागलं तर मित्रांनो मी ना असं 9-10 वर्षाची तेव्हा माझी आजी ऑफ झाली होती. तर त्याच्यानंतर ऑफ झाल्याच्यानंतर खूप कठीण दिवस होते. ते दिवस कसे होते कसे काय ते जास्त आठवत पण नाहीत आता, पण मला एक सपोर्ट करणारे, सांभाळणारे एक व्यक्ती होते, म्हणजे शेजारीच राहत होते त्यांच्या. तर त्यांनी मला ना लहानपणी म्हणजे 10 ते 12 वर्षाचे असताना शब्दाचा एवढा सपोर्ट दिला त्यांनी मला. कधी घरी गेलं तर ये बस, म्हणजे त्यांच्याशीच राहायचे मी, तिथंच राहायचं, तिथंच काम करायचं, तिथंच झोपायचं, तिथंच राहायचे. असे काही लोक असतात, तर आपण म्हणतो ना नाही, पण असतात काही लोक दयाळू. पण तो किती 20-25 वर्षाचा काळ होता, 25-30 वर्षाचा काळ होता, तेव्हा माणुसकी होती. आता तसं नाही. पण तुम्हाला सांगू, त्यांचं दोघं नवरा बायकोचं मला एवढं ध्यान येतं ना की पहिले दिवस आठवल्यावर खूप जीव लावला होता त्यांनी मला, खूप जीव लावला होता. आणि एक मुलगीच मानलं होतं त्यांनी मला, लय सपोर्ट करायचे ते मला. मग त्याच्यानंतर सपोर्ट करायचे म्हणजे असं कपडे घे, कधी जेवण, एक राहायला, एक झोपायला, राहायला एक छोटीशी एक जागा दिली होती त्यांनी मला. माझा भाऊ पण होता, मी भावाबद्दल काही जास्त सांगत नाही तुम्हाला, मला कोणाबद्दल काय सांगायचं पण नाही, पण एक सपोर्ट दिला होता त्यांनी मला. खूप चांगला स्वभाव होता त्यांचा. असे लोक आयुष्यात कधी कधी एकदाच येऊन जातात, खरंच. तर त्यांचं अजून आठवण येते मला. गेले कधी गावाला तर जाते भेटायला मी त्यांना, पण त्यांना भेटायला कधी गेलं ना तर रडाई येतं मला, कधी भेटायला गेलं तर. तर असे काही दिवस, कधी चांगले दिवस, कधी वाईट दिवस आठवतात. पण मला हे सांगताना ना का सांगत नाही ह्याचं कारण की मला सांगताना खूप वाईट वाटतं. पहिले कसे दिवस काढले, कुठं राहिले, कोणी सांभाळलं, किती त्रास झाला, हे दिवस मला सांगायला खूप वाईट वाटतं. नको वाटतं, ते झाले गेलेली गोष्ट काय सांगायची, काय बोलायचं. तर कधीतरी असं बनवते, तरी पण एखादा व्हिडिओ बनवते, कधीतरी सांगते थोडंफार कधीतरी. पण एक सांगू, ज्याला कोण नसेल ना त्याच्या पाठीमागे खरंच देव उभा राहतो असं म्हणायचं. कोण नसेल तर हे खरं आहे सगळं. आजी मेले, आजी ऑफ झाल्याच्या नंतर खूप सपोर्ट, म्हणजे हर गोष्टीला एक मुलीसारखं त्यांनी विचारायला मला. सख्खे नाते होते ना, सख्खे काय असते, मामा, मावश्या, काक्या, कोणी पण असेल, लांब झाले होते की हिला कोणी सांभाळायचं, हिला कोणी बघायचं, हिचं लग्न कोणी करायचं, ह्याच्यामुळं सगळे लांब झाले होते. पण त्यांनी माझी जबाबदारी घेतली. लग्नाला खर्च वगैरे असं काय नाही, लग्न तर माझं काय मंदिरात झालं, मंदिरात हात घातला, असं काय नाही. पण त्यांनी खूप सांभाळा, खूप जबाबदारी घेतली त्यांनी माझी, एक सख्या नात्यापेक्षा जास्त. अजून जास्त काही सांगू शकत नाही त्यांच्याबद्दल, पण सांगन, वेळ आल्यावर सांगन त्यांच्याबद्दल पण तुम्हाला. पण नाही जास्त काय पहिल्या गोष्टी सांगू वाटत मला. काय होतं, मनाला लागतं थोडंसं. जिथली तिथं आहे तेच बरं आहे असं वाटतं. पण आता काय सांगण्यासारखं नाही, आता सगळं ठीक आहे. 2 मुलं आहेत, नवरा सोन्यासारखं आहे, सगळं व्यवस्थित आहे, घरी एकदम सुंदर आहे माझं परिवार, माझा सगळा. अशा कोणत्या गोष्टीचा त्रास होईल, कोणत्या गोष्टीचं मनाला लागेल असं काही नाही. सगळं माझ्या हातात आहे, मी म्हणेन तसंच, असं काय प्रॉब्लेम नाही. जिथं चांगलं असेल तिथं चांगलंच म्हणावं.
मालक पण आमचे खूप चांगले आहेत, असं काही नाही. काय त्रास तसं काही नाही सांगण्यासारखं की मनाला दुःख लागल्यावर सांगू वाटतं, असं काही नाही. सांगत पहिल्याचं काय घडलं काय नाही पहिल्यापासून सांगन एक दिवस.